फक्त मराठी. कधी एकदा नानांना भेटतो असं झालंय. एवढं काही घडलं इथे की मी त्यांच्या मदतीला नव्हतो. काय विचार करत असतील नाना कोणास ठाऊक. आता भेटल्यावर तूच त्यांची समजूत घाल. नाना, आत्या नाना कुठे आहेत? आत्या मी तुला विचारतोय, नाना कुठे आहेत? मला काय विचारतो? तुझ्या बापाला जाऊन विचार. मी काही वकील नाही तुझ्या बापासारखी. तोच म्हणाला होता हो, वासुदेव दादाला सोडवून आणतो. का आणलं नाही कोणास ठाऊक. म्हणजे नाना अजून तुरुंगातच आहे? अरे तुम्ही त्यांना लॉकअप मध्ये कसं राहू दिलं? आणि बाबा कुठे आहेत? डॅड, डॅड, बाबा आहेत कुठे? अजिंक्य, तू कधी आलास? मी कधी आलो ते महत्वाचं नाहीये. नाना अजून लॉकअप मध्ये. तू अजूनही सोडवू नाही शकला त्यांना? अरे केस किती अवघड असली तरी तुझ्याकडे आली की तू ती जिंकणार ही लोकांना खात्री असते. तालुक्याला तुम्ही केस घ्यावी म्हणून लोक जीव टाकतात. तू एवढा मोठा वकील स्वतःच्या भावाला नाही सोडवू शकला? हे बघ अजिंक्य, काही बोलू नका. आता तर मला खात्री झालीये की तुम्ही फक्त बाहेरच्यांसाठी झटता. स्वतःच्या घरच्यांच्या प्रती तुमचं काहीच कर्तव्य नाहीये. अरे कधीतरी स्वतःच्या घरच्यांसाठी काही जीव लावून करा. आणि तुमच्याशी होत नसेल तर सांगा, आम्ही दुसरा वकील पाहतो ना. भाऊजी काय बोलताय तुम्ही? वडिलांशी बोलताय ना? का एखाद्या वकिलाला जाब विचारताय? आधी नक्की काय झालं हे माहित करून घ्याल की नाही आणि मग बोला. पौर्णिमा, त्याच्या काकांवरचं त्याचं प्रेम बोलतंय, दुसरं काही नाही. हो पण आधी काहीच माहित नाही आणि काय बोलत सुटलाय तो? अगं भल्या भल्यांकडून अशा चुका घडतात, याचं काय घेऊन बसली? अरे कोणी मला सांगेल का काय प्रकार आहे? भाऊजी, मामनजींना आधीच सोडवलेलं आहे तुमच्या डॅडींनी. पण मामनजीच यायला तयार नाहीत वाड्यावर. एकदा आपण तुरुंगात गेलो म्हणजे आता सगळे आरोपीच्या नजरेने आपल्याकडे बघतील असं वाटतंय त्यांना. हो सासूबाई सुद्धा नाही समजावून आणू शकल्या. कोणीतरी त्यांना नीट समजावून वाड्यावर घेऊन यायला हवंय. आणि तुम्ही करायला हवंय. तुमची जबाबदारी आहे ती. आय एम सॉरी डॅड. आय एम रिअली सॉरी. भावनेच्या भारात फार जास्त बोललो. इट्स ओके अजिंक्य, मी तुझा बाप आहे. तुझ्या भावना मी समजू शकतो. मी तुझ्यावर अजिबात रागवलो नाहीये. फक्त एक गोष्ट कधीही विसरू नकोस. सगळ्या परिस्थितीची संपूर्ण जाणीव झाल्याशिवाय रिॲक्ट होणं इट इज डेंजरस. ते धोकादायक ठरू शकतं. आणि बाहेर समाजामध्ये प्रत्येक वेळेला तुझ्या मनासारखं होईल असं नाहीये ना. तेव्हा कुठल्याही उक्ती आधी किंवा कृती आधी, म्हणजे काही बोलण्याच्या अगोदर किंवा काही करण्याच्या अगोदर विचार करायला शिक. गॉट इट? आय एम शुअर यू गॉट इट.